भीती वाटणं ही एक अतिशय नैसर्गिक बाब आहे. प्रत्येकाला भीती वाटू शकते आणि भीती जेव्हा वाटते तेव्हा त्या भीतीवर उपाय सुद्धा असू शकतो. त्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये भीतीवर उपाय कसा करायचा याची चर्चा करणार आहोत आणि यासाठी आपण डेव्हिड श्वार्ट्झ या जगप्रसिद्ध लेखकाच्या मॅजिक ऑफ थिंकिंग मेक या पुस्तकातील एका प्रकरणाचा आधार घेणार आहोत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे भीतीचा स्वीकार करा. जोपर्यंत आपण आपल्याला भीती वाटत आहे हे स्वीकारणार नाही तोपर्यंत आपण भीतीवर उपाय सुद्धा करू शकणार नाही. रोग दुरुस्त करायचा असेल तर आपल्याला भीती वाटते, ही रोग आहे, आपण आजारी आहोत, ही बाब आपल्याला स्वीकारावी लागेल. एखादा क्रिकेटर क्रिकेट खेळायला उतरला, त्याला 150-160च्या वेगाने येणारा चेंडू जो आहे तो लागू शकतो आणि त्या लागेल त्याची त्याला भीती वाटू शकते. ही भीती स्वीकारल्यानंतर या गोलंदाजाला कसं सामोरं जायचं, स्वतःचं तोंड कसं वाचवायचं, या सगळ्या गोष्टींवर एक आखणी होऊ शकते, प्लॅनिंग होऊ शकते, तयारी होऊ शकते. पण त्यासाठी त्या भीतीचा स्वीकार करावा लागत असतो. त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा यातला आहे तो म्हणजे वर्तन बदल. असं म्हणतात की ऍक्शन क्युअर्स फिअर. कृती तुमच्या भीतीवर इलाज करते. आता कृती जेव्हा तुमच्या भीतीवर इलाज करत असते तेव्हा तुम्हाला तुमचं वर्तन बदलवावं लागत असते, बिहेवियर बदलवावं लागत असते. एकदा काय झालं, एक विद्यार्थी माझ्याकडे आला. त्याची परीक्षा जवळ आलेली होती, वर्षभरात त्याने काहीच अभ्यास केला नव्हता आणि आता आपण पास होणार नाही या भीतीने तो दिवसभर फक्त पडून असायचा, काहीच अभ्यास करत नव्हता. मग आम्ही बसलो आणि मग आम्ही बसून हे बघितलं. मी त्याला सांगितलं की असे पार्ट शोध की जे एक्झाम मध्ये महत्वाचे आहेत आणि तेवढ्याच फक्त सिलेबसच्या पोर्शनवर फोकस कर. आता हा म्हणाला की त्या पोर्शन मध्ये जर प्रश्न आले नाही तर मी त्याला सांगितलं, बघ तू तसाही अभ्यास केला नाहीयेस, असाही अभ्यास केला नाहीयेस, तू एक्झाम मध्ये तर फेल होणारच आहेस. मग तू काय कर, फेल झालं तरी चालेल पण जे प्रॉब्लेमल टॉपिक्स आहेत ते मी सगळे व्यवस्थित करून जाईल. जर एक्झाम चांगली गेली तर खूपच छान, नाही गेली तर ऍटलिस्ट मी तेवढा प्रयत्न केला याचंच तुला समाधान राहील. पुढच्या एक्झामची तयारी तुला करता येईल, पुढच्या वेळेस फॉर्म तुला भरता येईल. आणि मग हा ऍटिट्यूड स्वीकारल्यानंतर जेव्हा हा मुलगा बाहेर पडला त्याच्यानंतर मित्रांनो त्याने ही भीती काढून टाकली, आपण फेल होऊ का, आपण फेल होऊ शकतो हे स्वीकारलं आणि त्यानंतर मग आपण पास कसे होऊ शकतो याच्यावर त्याने फोकस केलं आणि मी पास होणार हा कॉन्फिडन्स बाळगून त्याने त्या अँगलने प्रिपेअर करायला सुरुवात केली. मी त्याला सांगितलं होतं की प्रिपेअर करताना आपण फेल होऊ का हा विचार करू नको, हे ठरव की फेल झालो तरी चालेल पण जर मी जे टॉपिक प्रिपेअर केले ते जर टॉपिक एक्झाम मध्ये आले तर मी खूप चांगल्या मार्काने पास होणार आहे आणि मॅक्झिमम वेळी तेच टॉपिक पेपर्स मध्ये येतात त्यामुळे मला चांगले गुण मिळणार आहे. या आत्मविश्वासाने वाग आणि या आत्मविश्वासाने प्रिपरेशन कर. त्याचा परिणामही छान झाला, त्याची चांगली प्रिपरेशन झाली. 1-2 पेपर त्याला कठीण गेले पण बहुतांश त्याचा रिझल्ट चांगला आला. जर त्याने आपलं वर्तन बदललं नसतं, आपला दृष्टिकोन बदलला नसता आणि त्या अँगलने कृती केली नसती तर हे कधीच शक्य झालं नसतं. हे लक्षात घ्या की आपण पास होऊ शकतो हा विश्वास त्याने बाळगला, स्वतःच्या प्लॅनवर विश्वास ठेवायचं ठरवलं आणि हे प्लॅन नाही सक्सेस झाले तर त्याची चिंता त्याने सोडून दिली. त्यानंतर मित्रांनो स्वतःचं पॉझिटिव्हिटी बँक अकाउंट तयार करा. म्हणजे काय तर स्वतःच्या मेंदूमध्ये फक्त पॉझिटिव्ह आठवणी पेरा, म्हणजे पॉझिटिव्ह आठवणी स्वतःच्या मेंदूला द्या आणि पॉझिटिव्ह आठवणीच त्यातून बाहेर काढा. पुष्कळदा काय होते, आपण एखादा निगेटिव्ह विचार जो आहे तो डोक्यात भरून घेतलेला असतो. एखादा निगेटिव्ह प्रसंग आपल्यासोबत घडला, तोच प्रसंग वारंवार डोक्यामध्ये घोळवलेला असतो आणि मग त्याचा परिणाम हा होतो मित्रांनो की तोच तो विचार आपण डोक्यामध्ये सारखा पेरत जातो. त्यामुळे आपण स्वतःच्या डोक्याला काय खुराक देत आहे याची काळजी घ्या आणि त्यासाठी आपण जे काही स्वतःच्या मेंदूला सांगतो ते डिपॉझिट आणि आपला मेंदू आपल्याला जे काही सांगते ते विड्रॉवल. पॉझिटिव्ह डिपॉझिट असेल, पॉझिटिव्हच विड्रॉवल असेल तर आपण भीतीपासून दूर राहतो. पण सतत आपण निगेटिव्हिटी डिपॉझिट करत गेलो तर विड्रॉ सुद्धा आपण निगेटिव्हिटीच करू आणि त्यातून कदाचित आपल्यामध्ये फिअर फॅक्टर, भीतीचा एक फॅक्टर तयार होईल. ही बाब लक्षात घ्या. पुष्कळदा भीती वाटण्याचं आणखीन एक महत्वाचं कारण असते. आपल्या आयुष्यात एखादा इंटरव्ह्यू महत्वाचा असतो, बॉसने एखादा महत्वाचा प्रोजेक्ट दिलेला असतो त्याच्याशी बोलायचं असते, ही एक महत्वाची बाब असू शकते. एखादा नवीन बिझनेस सुरू करत असताना त्याची माहिती घेण्याची प्रोसेस असू शकते आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये काय होते माहितीये, समोरच्या व्यक्तीचं आपल्यावर दडपण येते. जर तो आपल्यापेक्षा महान असेल, जर तो व्यक्ती आपल्यापेक्षा मोठा असेल तर आपल्यावर त्या व्यक्तीचं दडपण यायला लागते.
मोठ्या व्यक्तींचा आदर नक्की बाळगा, पण त्या व्यक्तींना स्वतःच्या बरोबरीचं समजा. कळतं ना? त्यांच्यापेक्षा आपण कुठे कमी नाही आहोत ही गोष्ट स्वतःला समजावून सांगा आणि त्या बरोबरीच्या कॉन्फिडन्सने त्यांच्यासोबत वागा. एक नवीन लेखक होता, अगदी नवखा लेखक. त्याची जेव्हा इतर कवींशी, इतर समीक्षकांशी, इतर कादंबरीकार कथाकारांशी भेट व्हायची, तो जेव्हा अगदी नवखा होता, त्याचं फारसं लेखन जेव्हा प्रसिद्ध नव्हतं, पुस्तक तर येणंच बाकी होतं, तेव्हाही तो कॉन्फिडन्सने त्यांच्या भेटायचा. त्याच्या डोक्यात स्वतःची इमेज ही असायची की उद्याचा मी एक मोठा लेखक आहे, आणि तो अप्रोच घेऊन तो त्यांच्यासोबत भेटायचा. सेम गोष्ट आहे, जर तुम्ही समोरच्या व्यक्तीला भेटत असाल तर त्याच्या बरोबरीचं स्वतःला समजा आणि त्या कॉन्फिडन्सने तोंड द्या. जसं ह्या नवीन लेखक करायचा, तसंच तुम्ही तंत्र स्वतःच्या जीवनामध्ये अंमलात आणा. आणखीन एक बाब, स्टीवन कोव्ही असं म्हणतात की आपल्या सगळ्यांमध्ये एक कॉन्शियस नावाचा फॅक्टर असतो. आपल्यासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हा आपला मेंदूच आपल्याला सांगत असतो, आणि त्यामुळे आपल्या या कॉन्शियसच्या विरोधात कृती केली तर आपलं फार मोठं नुकसान होऊ शकते. कसं तुम्हाला सांगतो, कॉन्शियसच्या विरुद्ध कृती केल्याने आपला कॉन्फिडन्स कमी होतो. एकदा काय झालं, एक विद्यार्थी पेपर देत होता आणि तिथून त्याचा शिक्षक पास झाला. पेपर देत असताना हा पोरगा कॉपी करत होता. आता या शिक्षकाला हा कॉपी करत आहे हे दिसलंच नाही. त्यानंतर याचं एकूण परफॉर्मन्स जे आहे वर्गातलं ते डाऊन झालं. हा जो मुलगा आहे तो त्या शिक्षकासमोर येणंच बंद झाला आणि याला परीक्षेत गुणही नेहमीपेक्षा कमी मिळाले. एरवी हुशार मुलगा चुकून तो चिटिंग करत होता. मग या विद्यार्थ्याला शिक्षकाने बोलावलं आणि विचारलं की तुझा परफॉर्मन्स डाऊन का? मग त्याने सांगितलं, कबूल केलं की मी कॉपी करत होतो आणि तुम्ही मला पाहिलं आणि तिथून माझा पूर्ण कॉन्फिडन्सच गेला, त्यामुळे माझं परफॉर्मन्स पूर्ण डाऊन झालं. कॉपी करणं चुकीचं आहे हे त्याच्या मनात कुठेतरी होतं आणि ते मनात असूनही तो कॉपी करत होता, त्यामुळे त्याच्या कॉन्शियसवर तो निगेटिव्ह परिणाम झाला होता. असं स्वतःच्या बाबतीत होऊ नये म्हणून स्वतःच्या कॉन्शियसच्या, जे स्वतःला नाही पटत, जे आपण नाही स्वीकारू शकत, त्यानुसार वागू नका. ठीक आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपली जी बॉडी लँग्वेज असते ती भीती दूर करण्याच्या दृष्टीने खूप महत्वाची असते. त्यामुळे 25% वेगाने चाला, चेहऱ्यावर मोठा असा स्माइल ठेवा आणि आपला जो आय कॉन्टॅक्ट आहे तो प्रॉपर ठेवा. आणि आपण जेव्हा कुठे जाऊ तेव्हा पुढच्या सीटवर बसा. वर्गात बसायचं असेल, मीटिंगमध्ये बसायचं असेल, एखादं लेक्चर ऐकायचं असेल, फ्रंटला बसा. यातून एक कॉन्फिडन्स तयार होतो. तर भीती दूर करण्याचे डेव्हिड शॉर्ट्सने सांगितलेले हे उपाय मी तुम्हाला सांगितले. सध्या मी इथेच थांबतो. धन्यवाद.